हॅलो फ्रेंड्स, आज आपण सांगशी या किल्ल्याकडे आता जात आहोत आणि माझ्यासोबत माझा मित्र राकेश कोळी आणि माझ्या मामाचा मुलगा कुणाल पाटील हे आता माझ्यासोबत आता किल्ल्यावर जात आहे। तत्पूर्वी आता आपण इथे सांगशी किल्ल्याच्या पायथ्याजवळ आलेलो आहोत आणि त्या पायथ्याजवळून आता एक बदरुद्दीन दर्गा आहे, बदरुद्दीन बाबाचा दर्गा आहे, तो तुम्हाला मी थोडासा व्ह्यू दाखवतोय। मित्रांनो, आता आम्ही किल्ल्यावर चढण्यासाठी सुरुवात करत आहोत। तर आता बघा हा अनुभव कसा आहे तो चढताना। अंतर काही जास्त नाहीये पण खूप चढ आहे, पूर्ण खूप थकायला होतं। मागे आम्ही पावसाळ्यामध्ये मी आणि माझा मित्र इथे आलो होतो, पण किल्ल्यावर पोहोचलो आणि तिथून पोहोचल्यानंतर खूप जोराचा पाऊस चालू झाला, विजांच्या कडकडात पाऊस झाला, त्याच्यामुळे मग आम्हाला तिथे थांबता नाही आलं, आम्ही खाली उतरलो। तर बघा आता हा अनुभव कसा आहे तो तुम्हाला कसा वाटतोय तर। मित्रांनो, तुम्ही हे जे बघत असाल ही पाण्याची टाकी आहे आणि अशाच प्रकारच्या किल्ल्याच्या भोवताली म्हणजे सभोवती किल्ल्याच्या बाजूला आठ टाक्यात, ह्या टाक्यांमुळे हे पाणी पिण्याचं पाणी पूर्वीच्या काळी हे वापरत होते। मित्रांनो, तुम्ही जे हे बघत असाल हे जगन्मातेचे मंदिर आहे आणि इथूनच आपल्याला पुढे हा रस्ता आहे। हा थोडासा कठीण चढ आहे आणि हा चढ चढल्यानंतर आपण किल्ल्यावर पोहोचतो। अंब पर रावण सर अंब पर रघुकुल राज है। पौन बारी बाह पर शंभुरती नाह पर जो सहस बाह पर राम द्विजराज है। चीता मृगशुंड पर भूषण में तुंड पर जैसे मृगराज है। तेजतम अंश पर कन्यजमी कंस पर धूमलिच्छ वंश पर शेर शिवराज है। जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी।
किल्ल्याचा थोडा इतिहास मी तुम्हाला सांगत आहे की असं म्हणतात की ह्या किल्ल्याचं बांधकाम साक राजाने बांधलं होतं, म्हणून ह्या किल्ल्याला नाव सांगशी असं पडलेलं आहे. आणि मित्रांनो, किल्ला चढताना तुम्हाला प्रथम मी मागाशी दाखवल्याप्रमाणे इथे एक जगन्मातेचं मंदिर आहे आणि तिथून पुढे आल्यानंतर पाण्याच्या 3 टाक्या आहेत आणि तसंच पुढे तुम्ही आल्यानंतर तुम्हाला इथे आता ह्याच्यामध्ये किल्ल्यावर आल्यानंतर एक चौथारा दिसेल. तिथे ह्या राजाचा वाडा असावा असा एक अंदाज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे सरदार सुभेदार अंबाजी सोनदेव यांनी हा किल्ला 1657 मध्ये स्वराज्यामध्ये जोडलेला आहे आणि ह्या किल्ल्याचा उपयोग पेण अंतरा येथील जे बंदर होते त्याच्यामधून जे व्यापारी जहाज यायचे त्याच्यावर देखरेख ठेवण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग केला जायचा. तसेच ब्रिटिश राजवटीमध्ये 1866 मध्ये ह्या किल्ल्याचा ब्रिटिश सरकारने उपविभागीय अशी इतिहासकाळामध्ये याची नोंद आहे. आणि तसेच उंबरखिंडीपासून 30 किलोमीटर वायव्येस हा किल्ला आहे आणि तसंच या किल्ल्याच्या ईशान्येस माणिकगड, उत्तरेस कर्नाला, दक्षिणेस मीरागड, पेनची गडी, नैऋत्येस अंतोरा बंदर आणि आग्नेयेस रतनगड. मित्रांनो, तुम्हाला जर सांगशी किल्ल्याकडे इकडे यायचं असेल तर तुम्हाला इथे 3 मार्ग आहेत येण्यासाठी. त्यातला पहिला मार्ग आहे पेन खोपोली मार्गावर. जर तुम्ही तिकडून येत असाल तर तिकडून आल्यानंतर धामणी हे गाव आहे. पेनपासून 3 किलोमीटर हे गाव आहे. तिथून ह्या धामणी गावाच्या मधून जो एक रस्ता गेलेला आहे आंबेगाव धरणावरून, तिथून हे 7 किलोमीटर अंतरावर हे किल्ला आहे. आणि ह्या किल्ल्यात तो मार्ग आहे तो थोडासा कठीण आहे की तिथे चढ उतार थोडा जास्त आहे. दुसरा मार्ग आहे तो तुम्हाला मुंबई गोवा महामार्गावर आहे. पेनपासून 8 किलोमीटर अंतरावर बळवली हे गाव आहे आणि ह्या गावामधून एक रस्ता गेलेला आहे. तो 5 किलोमीटर अंतरावर तुम्हाला ह्या किल्ल्यामध्ये येता येईल. आणि एक तिसरा मार्ग आहे तो एक सहज आणि सोपा, म्हणजे तिथे डांबरीकरण केलेला हा एक रस्ता आहे. तिथून पेनपासून 9 किलोमीटर अंतरावर बेलवडे हे गाव आहे. तिथे तुम्हाला यावे लागेल आणि तिथून 2 किलोमीटर अंतरावर हे किल्ला आहे. मित्रांनो, आता मी इथून निघत आहोत. नक्की सांगा तुम्ही सांगशी किल्ला कसं वाटलं तुम्हाला आणि लाईक आणि कमेंट करा. ज्यांनी सबस्क्राईब नसेल केला त्यांनी सबस्क्राईब पण करा. तर चला, बाय, निघतो आम्ही इथून.